नमस्कार मित्रांनो, नंदुरबार तालुका विधायक समितीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय नंदुरबारमध्ये पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण सब्जेक्ट PE2 एज्युकेशन इन कंटेम्पररी इंडिया अँड जेंडर, स्कूल अँड सोसायटी या पेपरच्या सिलेबसची ओळख या ठिकाणी मी सुरुवातीला करून देत आहोत. मित्रांनो, या पेपरमध्ये एकूण 8 युनिट आहेत. पहिले 1 ते 4 युनिट आपल्याला दुसरे सर आणि मॅडम अध्यापन करणार आहेत. त्याच्यानंतर युनिट नंबर युनिट नंबर 5, 6, 7 आणि 8 हे माझ्याकडे असणार आहेत. मग आपण 5 ते 8 युनिटची आज आपण ओळख करून घेऊया. मित्रांनो, सब्जेक्ट आहे आपला PE2. हा कंपल्सरी पेपर आहे. एज्युकेशन इन कंटेम्पररी इंडिया अँड जेंडर, स्कूल अँड सोसायटी. तर या पेपरची सुरुवातीला ऑब्जेक्टिव्स काय उद्दिष्ट आहे त्याची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया. पहिलं उद्दिष्ट आहे टू एनेबल स्टुडंट टीचर टू अंडरस्टँड द डायव्हर्सिटी इन सोसायटी अँड द इम्प्लिकेशन्स फॉर एज्युकेशन. मित्रांनो, आपल्याला या पेपरमधून जी समाजामध्ये विविधता आहे ती ॲज अ स्टुडंट टीचर म्हणून आपल्याला समजून घ्यायचं आणि त्याचे इम्प्लिकेशन्स काय आहेत शिक्षणामध्ये तेही आपल्याला या पेपरमधून समजून घ्यायचे. टू एनेबल स्टुडंट टीचर टू अंडरस्टँड द इनइक्वॅलिटी इन सोसायटी अँड द इम्प्लिकेशन्स फॉर एज्युकेशन. समाजामध्ये जी काही इनइक्वॅलिटी आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे आणि त्याचं इम्प्लिकेशन्स आपल्याला शिक्षणामध्ये करून घ्यायचे. तिसरं उद्दिष्ट टू एनेबल स्टुडंट टीचर टू अंडरस्टँड द मार्जिनलायझेशन इन सोसायटी अँड द इम्प्लिकेशन्स फॉर एज्युकेशन. आपल्याला याचबरोबर मार्जिनलायझेशन काय आहे समाजामध्ये आणि त्याचं इम्प्लिकेशनसुद्धा या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. टू एनेबल स्टुडंट टीचर टू अंडरस्टँड पॉलिसी फ्रेमवर्क्स फॉर पब्लिक एज्युकेशन इन इंडिया. वेगवेगळे एज्युकेशन ॲक्ट आलेले आहेत, पॉलिसीज आलेल्या आहेत. त्या वेगवेगळ्या पॉलिसींचे फ्रेमवर्क्स काय आहेत ॲज अ टीचर म्हणून तेही आपल्याला या पेपरमधून समजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर पुढचा ऑब्जेक्टिव्ह टू एनेबल स्टुडंट टीचर टू एंगेज विथ स्टडीज ऑन इंडियन सोसायटी अँड एज्युकेशन. आपल्याला ॲज ए स्टुडंट टीचर म्हणून आपल्याला जी काही इंडियन सोसायटी आहे आणि शिक्षण आहे त्याच्याशी आपल्याला एंगेज साधायचं आहे, समरस व्हायचं आहे, त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. त्याच्यानंतर टू अंडरस्टँड द ग्रॅज्युअल पॅराडाईम शिफ्ट फ्रॉम वुमेन स्टडीज टू जेंडर स्टडीज and some important landmarks in connection with gender and education in the historical and contemporary period. आता स्त्री शिक्षणाच्या बाबतीत आपल्याला वेगवेगळे पॅराडाईम शिफ्ट बदलताना दिसत आहेत. त्यामध्ये विशेषतः जेंडर स्टडीजच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यातले काही लँडमार्क्स आहेत, काही कनेक्शन्स आहेत जेंडर अँड एज्युकेशनचे. त्याचबरोबर त्यातला हिस्टॉरिकल अँड कंटेम्पररी पिरियड आहे. या सगळ्या गोष्टींचाही स्टडी आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. Learn about gender issues in school, curriculum, textual material, across disciplines, pedagogical processes and its intersection with class, caste, religion and reason. याचबरोबर आपल्याला याचाही अभ्यास करायचा आहे की शाळा, सिलेबस, टेक्स्टबुक किंवा वेगवेगळे मटेरियल असेल, डिसिप्लिन्स असतील, पेडॅगॉजिकल प्रोसेस असेल, या सगळ्यांमध्ये इंटरसेक्शनमध्ये आपल्याला क्लास, कास्ट, रिलिजन अँड रिझन यांच्याशी रिलेटेड आपल्याला वेगवेगळे आयाम अभ्यासायचे आहेत जेंडरशी रिलेटेड. त्याच्यानंतर अंडरस्टँड हाऊ जेंडर, पॉवर अँड सेक्शुअलिटी रिलेट टू एज्युकेशन इन टर्म्स ऑफ ॲक्सेस, करिक्युलम अँड पेडॅगॉजी. आता आपल्याला हेही आकलन करावून घ्यायचं आहे की जेंडर, त्यातले पॉवर, सेक्शुअलिटी या जे काही कन्सेप्ट आहे या कन्सेप्ट आपल्याला शिक्षणाशी जोडायच्या आहेत आणि शिक्षणात त्यांचा इन टर्म्स ऑफ ॲक्सेस, त्यांना ॲक्सेस कसं दिलं जातं, करिक्युलम काय असतो, त्यांचं अध्यापनशास्त्र काय, या गोष्टींचाही विचार आपल्याला या पेपरमधून करावायचा आहे. अशी वेगवेगळी उद्दिष्टे या पेपरची आहेत. ती उद्दिष्टे आपल्याला या सिलेबसमधून साध्य करावायचे आहेत. तर चला पाहूया. मी अगोदरच सांगितलं माझ्याकडे 5 ते 8 युनिट या ठिकाणी आहे. तर सुरुवातीला आपण युनिट नंबर 5ची ओळख करून घेऊया. युनिट नंबर 5 आहे जेंडर इश्यूज. यामध्ये की कन्सेप्ट म्हणजेच लिंगभाव समस्या, मुख्य संकल्पना, काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. यामध्ये 5.1 आहे जेंडर, सेक्स, सेक्सुअलिटी, पॅट्रिआर्की, मॅस्क्युलिनिटी अँड फेमिनिझम. म्हणजेच मराठीमध्ये लिंगभाव, लिंगजाती, लैंगिकता, पितृसत्ताक, मातृसत्ताक आणि स्त्रीवाद या सगळ्या कन्सेप्टचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे.
त्याच्यानंतर 5.2 मध्ये आपल्याला जेंडर बायस, जेंडर स्टेरिओटायपिंग अँड एम्पॉवरमेंट म्हणजेच लिंग पक्षात, लिंग साचेबद्धपणा आणि सबलीकरण याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. त्याच्यानंतर 5.3 मध्ये आपल्याला स्टडी करायचा इक्विटी अँड इक्वॅलिटी इन रिलेशन विथ कास्ट, क्लास, रिलिजन, इथनिसिटी, डिसेबिलिटी अँड रिझन म्हणजे सहभागिता आणि समानता, जाती, वर्ग, धर्म, वंश, अपंगत्व, प्रदेश यांच्या बाबतीतला अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. त्याच्यानंतर 5.4 आहे हिस्टॉरिकल बॅकड्रॉप. यामध्ये सम लँडमार्क्स फ्रॉम सोशल रिफॉर्म मुवमेंट्स इन इंडिया म्हणजे थोडक्यात आपले ऐतिहासिक अवलोकन या ठिकाणी करावायचं आहे. भारतातील ज्या काही सामाजिक सुधारणा चळवळी झाल्या त्यातले काही महत्त्वाचे टप्पे आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचे आहेत. असं युनिट नंबर 5 आहे. त्याच्यात 4 युनिट आहेत. त्या 4 युनिटचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. त्याच्यानंतर युनिट नंबर 6 आहे नेचर ऑफ इंडियन सोसायटी, भारतीय समाजाचे स्वरूप. या भारतीय समाजाचे स्वरूपमध्ये आपल्याला अभ्यास करायचा इंडियन सोशल स्ट्रक्चर अँड इट्स नेचर, भारतीय सामाजिक रचना आणि त्याचे स्वरूप आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इंटर रिलेशनशिप अमॉंग द स्ट्रक्चर्स, यामध्ये कास्ट, क्लास, फॅमिली, रिलिजन, प्लुरॅलिझम म्हणजे संरचनांमधील आंतरसंबंध ज्यामध्ये जाती, वर्ग, कुटुंब, धर्म, बहुवचन यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन सोसायटी, जेंडर इक्वॅलिटी, अपहोल्डिंग डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल्स, लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी, रिजनल डायव्हर्सिटीज याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याला मराठीमध्ये आपण कन्सेप्टला अर्थ दिलेला आहे. भारतीय समाजाच्या समस्या, लिंग समानता असेल, लोकशाही तत्त्वे असतील, भाषिक विविधता असेल, प्रादेशिक विविधता असेल यांचे समर्थन आपल्याला या ठिकाणी कसं आहे ते अभ्यासायचं आहे. रोल ऑफ एज्युकेशन फॉर नॅशनल डेव्हलपमेंट, राष्ट्रीय विकासासाठी शिक्षणाची भूमिका काय आहे त्याचाही अभ्यास आपल्याला युनिट नंबर 6 मधून करावायचा आहे. असं युनिट नंबर 6 आपल्याला या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर युनिट नंबर 7 आहे जेंडर इश्यूज इन करिक्युलम म्हणजे अभ्यासक्रमात लिंग समस्या याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. यामध्ये जेंडर, कल्चर अँड इन्स्टिट्यूशन म्हणजे इंटरसेक्शन ऑफ क्लास, कास्ट, रिलिजन अँड रिझन, लिंग, संस्कृती आणि संस्था यांच्यामध्ये वर्ग, जात, धर्म आणि प्रांत यांचे जे काही छेदन आहे, इंटरसेक्शन आहे त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरा सब पॉईंट्स आहे या ठिकाणी कन्स्ट्रक्शन ऑफ जेंडर इन करिक्युलम फ्रेमवर्क सिन्स इंडिपेंडन्स अँड ॲनालिसिस म्हणजे स्वातंत्र्यानंतर अभ्यासक्रमाच्या चौकटीत लिंग निर्मिती कशी झालेली त्याचा एक विश्लेषणात्मक अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. त्याच्यानंतर जेंडर अँड द हिडन करिक्युलम म्हणजे लिंग आणि अप्रकट अभ्यासक्रम याचाही अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. त्याच्यानंतर जेंडर इन टेक्स्ट अँड कॉन्टेक्स्ट ज्यामध्ये टेक्स्ट बुक्स, इंटरसेक्शनलिस्ट विथ अदर डिसिप्लिन्स जसे क्लासरूम प्रोसेस इन्क्लुडिंग पेडागॉजी याचाही अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्याचं मराठीकरण आपल्याला असं करता येईल मजकूर आणि संदर्भातील लिंग पाठ्यपुस्तकांच्या इतर विभागातील शास्त्रीय प्रक्रियेसह शालेय प्रक्रियेसह आंतर अनुभागीय असं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर टीचर ॲज अन एजंट ऑफ चेंज म्हणजे परिवर्तनाचा एजंट म्हणून शिक्षक किंवा घटक म्हणून शिक्षकाचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. असं युनिट नंबर 7 आपल्याला आहे. त्याच्यात अजून एक सब पॉईंट्स आहे लाईफ स्किल अँड सेक्सुअलिटी, जीवन कौशल्य आणि लैंगिकता याचाही अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. असं युनिट नंबर 7चा आहे. त्याच्यानंतर युनिट नंबर 8 आहे जेंडर, सेक्शुअलिटी, सेक्शुअल हॅरासमेंट अँड अब्यूज, लिंग, लैंगिकता, लैंगिक अत्याचार आणि त्रास याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. यामध्ये लिंकेज अँड डिफरन्सेस बिटवीन रिप्रोडक्टिव्ह राईट्स अँड सेक्शुअल राईट्स, प्रजनन अधिकार आणि लैंगिक अधिकारांमधील दुवे आणि फरक याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. दुसरा सब पॉईंट्स आहे या ठिकाणी डेव्हलपमेंट ऑफ सेक्शुअलिटी इन्क्लुडिंग प्रायमरी इन्फ्लुएन्सेस इन द लाईव्ज ऑफ चिल्ड्रन सच as जेंडर, बॉडी इमेज, रोल मॉडेल्स म्हणजे लैंगिकतेचा विकास मुलांच्या जीवनातील प्राथमिक प्रभावांसह जसे की लिंग, शरीर प्रतिमा असेल, रोल मॉडेल्स असेल या अंगांनी आपल्याला या ठिकाणी विचार करावायचा आहे, अभ्यास करावायचा आहे. त्याच्यानंतर साईट्स ऑफ कॉन्फ्लिक्ट सोशल अँड इमोशनल म्हणजे विरोधाभास साईट जे काही असतील सामाजिक आणि भावनिक च्या बाबतीत या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचे आहेत. रिझन्स ऑफ सेक्शुअल हॅरासमेंट इन फॅमिली, त्याचबरोबर नेबरहूड अँड अदर फॉर्मल अँड इनफॉर्मल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे कुटुंब, शेजार आणि इतर औपचारिक जे आणि अनौपचारिक संस्थांमध्ये लैंगिक छळाची जी काही कारणं आहेत
त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. त्याच्यानंतर एजन्सीज परपेच्युएटिंग व्हायलन्स, फॅमिली, स्कूल, वर्कप्लेस अँड मीडिया, प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक. यामध्ये हिंसाचार करणाऱ्या एजन्सी ज्या काही आहेत, कुटुंब, शाळा, कामाची जागा असेल किंवा वर्कप्लेस असेल, आणि मीडिया, मुद्रण असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, यामध्ये आपल्याला व्हायलन्स कशा प्रकारे होतं त्याचाही अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. अशा प्रकारचे 8 युनिट आहेत. आणि अजून एक सब युनिट आहे त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशन्स रिड्रेसिंग सेक्शुअल हॅरासमेंट अब्यूज, म्हणजे लैंगिक छळ आणि अत्याचार निवारण करणाऱ्या संस्थांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. अशा प्रकारचे हे 4 युनिट चा अभ्यास आपण या PE2 मध्ये म्हणजे एज्युकेशन इन कंटेम्पररी इंडिया अँड जेंडर, स्कूल अँड सोसायटी या पेपरमधून करणार आहोत. त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला प्रॅक्टिकल वर्क सुद्धा यावर्षी या पेपर संबंधित पूर्ण करावायचे आहे. प्रिपेअर अँड सबमिट टर्म पेपर ऑन एनी एज्युकेशन कमिशन इन इंडिया. जे काही भारतीय कमिशन आयोग आलेले आहेत त्यांचा आपल्याला एक टर्म पेपर त्यांच्यावरती तयार करावायचा आहे. त्याची माहिती तुम्हाला वेळोवेळी प्राप्त होईल, परंतु हे प्रॅक्टिकल आपल्याला पूर्ण करायचे आहे. आपल्या विद्यापीठाच्या सिलेबसमध्ये आपल्याला रेफरन्स दिलेले आहेत. या पुस्तकांचा तुम्ही अभ्यास करू शकतात. बरीचशी पुस्तकं आपल्या लायब्ररीत आहेत, त्यांचाही तुम्ही स्टडी करू शकतात. त्याच्यानंतर हे पुस्तकं आहेत. या पुस्तकं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन याचा पुस्तकं तुम्ही अभ्यास करू शकतात. भरपूर पुस्तकं आहेत. त्याच्यानंतर आज आपण फक्त सिलेबसची ओळख करून घेतलेली आहे. प्रत्यक्ष आता पुढच्या तासापासून आपण अध्यापनाला सुरुवात करूया आणि डिटेल त्यातले एक एक कन्सेप्ट आपण समजून घेऊया. तोपर्यंत स्टडी करत राहा, अभ्यास करत राहा. काही प्रश्न असतील तर आपल्या LMS वरती चॅट बॉक्समध्ये तुम्ही व्हिडिओच्या बाजूला काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही मला विचारू शकता. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.